न्यायालय परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता आणि 4 दिवसांची पहिली पोलीस कोठडी संपल्यामुळे आज निदाला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तिला सुनावण्यात आली आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, काय नेमकं घडलं आज कोर्टात? थोड्याच वेळापूर्वी निदा खानला नाशिक रोड कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र न्यायालयामध्ये हजर केल्या न्यायाधीशांनी तिची न्यायालयीन कोठडी तिला सुनावलेली आहे। याआधी तिला 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। त्या 5 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये निदा खान हिची चौकशी करण्यात आली, त्याचबरोबर तिचे कुटुंबीय आणि निदा खान यांची समोरासमोर देखील चौकशी करण्यात आलेली होती। मात्र आज जी सुनावणी अपेक्षित होती, आज युक्तिवाद कुठल्याही स्वरूपाचा झालेला नाहीये। दुसरीकडे नाशिकच्या न्यायालयामध्ये इतर जे याच प्रकरणातले संशयित आरोपी आहेत त्यांच्या जामीन अर्जावर अद्यापही सुनावणी सुरू आहे। मात्र निदा खान प्रकरणामध्ये निदा खान न्यायालयामध्ये हजर झाली आणि अवघ्या 2 ते 5 मिनिटांमध्ये न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी तिला दिलेली आहे। आता यापुढे तिची रवानगी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये होणार आहे। त्यामुळे एक प्रकारचा निदा खानला दिलासा जरी दिला असला तरी देखील दुसरीकडे पोलिसांनी फार तिची पोलीस कोठडी तिला वाढून मिळावी यासाठी फारसा प्रयत्न केल्याचं देखील दिसत नाहीये। त्याला कारण निदा खान ही गरोदर असल्याचं देखील दिलं जात आहे। निदा खान गरोदर आहे, त्यामुळे तिला मेडिकल ग्राउंडवर तिची वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार आहे आणि त्याचमुळे आज तिला काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला असं म्हणता येईल। निश्चित, धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।